नक्कीच हवेत आहे मात्र मारला हा आलाय अर्जुन बांगरच्या बॅट मधनं अगदी योगेशचा समाचार घेतोय तो ओंकार एक षटकार आपण जर पाहिलं ओंकार तब्बल 10 धावा पहिल्या 2 चेंडूंमध्ये वसूल केलेले आहेत आणि अर्जुन कुठेतरी रोहित भालेरावरती तुटून पडलाय की काय आता जमा करतोय या ठिकाणी पुन्हा एकदा शॉट बॉल होता अगदी पंच केलाय कव्हरच्या डोक्यावरना चेंडू ट्रॅव्हल होतोय बंडबॉस क्रिकेट चषक 2025 हा दणदणीत चौकारच्या साईड 3 चेंडू झालेले ओंकार 3 चेंडूंचा खेळ झाल्यानंतर 14 धावा अगदी एक चौकार एक षटकार एक चौकार कुठेतरी हल्ला चढवलाय रोहित भालेराव वरती गरज आहे अर्जुनला माहिती आहे क्रिकेट चषक 2025 हा दणदणीत चौकारच्या साईड 3 चेंडू झालेले ओंकार 3 चेंडूंचा खेळ झाल्यानंतर 14 धावा अगदी एक चौकार एक षटकार एक चौकार कुठेतरी हल्ला चढवलाय रोहित भालेराव वरती गरज आहे अर्जुनला माहिती आहे माझ्या फलंदाजीची म्हणून दोन्ही आयकॉन आलेले आहेत आणि तशा प्रकारे फलंदाजी देखील त्यांच्याकडे धाव आलेला आहे या वेळेस मात्र समोरच्या दिशेला लागलेला चेंडू पंच केला किती धावा येतात क्षेत्ररक्षक कोणी नाही मात्र लीडर फ्रॉम द फ्रंट यावेळेस चांगला चेंडू तेवढा सुंदररित्या कटवला यशचा प्रयत्न होतोय परंतु चेंडू अडवतो का हे पाहणं गरजेचं असणार आहे हा चेंडू सुंदर क्षेत्ररक्षण यश याचं 2 धावा नक्कीच 2 धावा आणि अगदी मला वाटतं 3 धावा देखील पूर्ण होत आहेत करून दिली ती खूप भन्नाट होती चांगला फटका अर्जुनचा एक क्लास दाखवतोय नेत्रदीपक फटका चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर खणखणीत दणदणीत चांगल्या पद्धतीने खेळतोय यावेळेस हेलिकॉप्टर उडवलं यशकडे संधी असेल आणि यशने सुद्धा संधी गमावली आहे अर्जुनची विकेट सोडलेली आहे 2 कॅच ड्रॉप होत आहेत बंड्या बॉईज संघाकडनं खऱ्या अर्थाने हे फिल्डिंग मध्ये खऱ्या अर्थाने तफावत यार हवेत बॉल लांबचा प्रवास आहे परंतु रोहित भालेरावने सुद्धा कॅच सोडली आहे नक्की काय चाललंय बंडे बॉईज संघ स्वतः अरुण गोलंदाजी मार्कवर येतोय पहिलाच बॉल ब्लॉकर मध्ये फेकलेला आहे गॅप मोठी आहे चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे 4 आणि 4 धावसंख्येसाठी आणि आपल्या माथेरानमध्ये दबदबा आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न यावेळेस रिव्हर्स स्वीपचा फटका आही चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे जाऊन थांबतोय आणि हा सामना जिंकला अश्वपाल संघाने